निश्चित आजच्या दिवसाची मेजवानी जी आहे, ए आणि बी जो पहिला सामना पाहिला त्यांच्यासाठी दुपारची जेवणाची व्यवस्था केली गेली आहे. तर संपूर्ण टीमने हे जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. याचे या ठिकाणी आपण पाहू शकता शुभ आगमन होत आहे. सिनियर 40+ मध्ये ज्यांच्या नावाचा डंका नेहमी वाजला जातोय, वीर तानाजी दापोडे संघाकडून केले असताना एक उत्तम अशी कामगिरी केली जाते. अष्टपैलू असे या ठिकाणी आपण पाहू शकता. सन्मान्य ज्ञानदेवजी पाटील साहेबांचा या ठिकाणी शुभ आगमन झालेला आहे. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद मनोज. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांच्या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. मान्यवरांची मांदियाळी देखील मोठ्या संख्येने या स्पर्धेमध्ये आपण पाहिली. आज स्पर्धेसाठी ज्यांची आवर्जून उपस्थित पाहतोय, समाजसेवक, सामाजिक कार्यकर्ते आणि सुप्रसिद्ध युवा उद्योजक सन्मान्य अनिल सदाशिव पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. खऱ्या अर्थाने त्यांच्या सौभाग्यवती दापोडे ग्रामपंचायत माजी सरपंच राहिलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपण या गावाचा एक सर्वांगीण विकास देखील पाहिलेला आहे. असं व्यक्तिमत्व या व्यासपीठ मंचावर अनिलजी पाटील यांना आपण सन्मानित करूया. दत्ताजी पाटील आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं विशेष स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करावं. दापोडे गावचे प्रतिष्ठित नागरिक, समाजसेवक, सुप्रसिद्ध युवा उद्योजक अनिल सदाशिव पाटील या मान्यवरांचं या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान आयोजकांच्या वतीने केलं जातं आहे. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ, प्रेमाची उबदार शाळ आणि खऱ्या आता नेहमीच या स्पर्धेची एक गोड आठवण राहील असा एक मोमेंटो, अर्थातच एक आकर्षक ट्रॉफी देऊन या मान्यवरांना सन्मानित केलं जाते. त्यानंतर या व्यासपीठ मंचावर उपस्थित 40+ या फॉर्मॅटचे उत्तम अष्टपैलू असे खेळाडू सन्माननीय नरेश शांताराम पाटील यांना देखील आपण सन्मानित करायचं आहे. सन्माननीय नरेश शांताराम पाटील, पूर्वी ज्यांची खऱ्या अर्थानं दापोडा एक्सप्रेस म्हणून ओळख होती, एक सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्यांची वर्णी लागायची, असे सन्माननीय नरेश यांच्या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जातं आहे. त्यानंतर या व्यासपीठावर नुकतंच ज्यांचं शुभ आगमन झालेलं आहे, वीर तानाजी दापोडे सिनियर 40+ या संघाचे कुल कॅप्टन, एक अष्टपैलू असे खेळाडू ज्ञानदेव पाटील यांना देखील आपण सन्मानित करूया. आणि खऱ्या अर्थानं जेव्हा जेव्हा या मैदानामधून आयोजकांच्या स्पर्धा असतात, एक उत्तम दर्जाचं नियोजन ज्यांच्या माध्यमात आपण पाहतोय, ज्ञानदेव पाटील यांना या ठिकाणी सन्मानित केलं जातं आहे. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ, प्रेमाची उबदार शाळ आणि एक नेहमीच्या स्पर्धेची गोड आठवण राहील असा एक मोमेंटो, एक आकर्षक ट्रॉफीज देऊन त्यांना सन्मानित केलं जातं आहे. थँक्स, धन्यवाद. ओल्ड कॉम्बॉक्स धन्यवाद. या ठिकाणी पाहतोय रनरच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अजित येतोय. धावसंख्या जर पाहिली 10 फलकावरती फक्त आणि फक्त 2 या धावसंख्येवरती पहिला गडी रनआउटच्या स्वरूपामध्ये होतोय बाद. राजन पाटील टर्न होतोय गोलंदाजी मार्कवरती. पाहूया पुढील चेंडू या ठिकाणी हलक्या हाताने दिशा देण्याचं काम केलं गेलं. सिंगलने खेळ पुढे होते. आपण पाहतोय 10 फलकावरती धावा 3, 1 बाद 3 अशी अवस्था. राजन पाटील आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये खेळ करतोय. रेग्युलर क्रिकेटमध्ये ज्या नावाची दहशत नेहमी पाहायला मिळत होती, तोच खेळाडू या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती सज्ज होते, तयार होते. पुन्हा एकदा यावेळेस सोडवण्याचा प्रयत्न, मिस टाइम झालेला आहे आणि स्वतः गोलंदाज जातोय आणि वेल जेच कॅच या ठिकाणी फलंदाज झेलच्या स्वरूपात होते बाद. हिरा तुम्हाला शोधून भेटणार नाही, दादा सारखा हिरा तुम्हाला शोधून भेटणार नाही. आमचा भरत पाटील समाजसेवक साऱ्यांची जान बनला. आमचा भरत पाटील समाजसेवक साऱ्यांची जान बनला. आमचा भरत पाटील समाजसेवक साऱ्यांची जान बनलाय. आमचा भरत पाटील समाजसेवक साऱ्यांची जान बनलाय.
काय धून आपण ऐकली, खूपच चांगली आपण पाहिली. तर नरहरी पाटील यांच्या आवाजाने हे गाणं आपण ऐकत आहात. आपल्या गावातील एक सुपुत्र आणि त्यांच्या आवाजाने ही धून मात्र ग्राउंडमध्ये दुमदुमत आहे. क्या बात आहे. सचिन येतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. राजन पाटील एक चांगली गोलंदाजी साकारतोय. नेहमी जेव्हा जेव्हा खेळ केला जातो त्यांच्या माध्यमातून उत्तम खेळाची कामगिरी दिसते. आज या ठिकाणी सुद्धा तोच काम या ठिकाणी पाहायला मिळते. यावेळी समोरच्या दिशेने खेळून काढलेला आहे. एक धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. अचूक टप्पा लाईन लेन नेहमी या गोलंदाजच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि या ठिकाणी पाहतोय आपण पहिलं षटक कंप्लीट झालं. धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 4 लागली गेले आहे. 2 महत्त्वपूर्ण गडी बाद झालेले आहेत. दुसरं षटक कोण घेऊन येले पाहण्यासारखं राहील. सुरुवात चांगली झालेली आहे म्हणून तर म्हटलं जातं ना, तुमची बोनी चांगली तर तुमचा धंदा चांगला होत आहे. परंतु क्रिकेट हा खेळ असा आहे की जर तरुवर मुळीच अवलंबून नाही आहे. दिनेश येतोय नवीन गोलंदाजी मार्कवरती. यानंतर जय गावदेवी काटे आपण तयार राहायचं आहे. आपण आल्याची रिपोर्टिंगसुद्धा करायची आहे आणि या सामन्यामध्ये नंतर आपण तयार राहायचं आहे, कारण यातील विजेता संघ आपल्याशी खेळणार आहे. त्याच्यानंतर न्यू तुफान पिंपलास आणि जोशी 11 भादवड बी ही मॅच पाहायला मिळेल. आणि स्वराज्य कशेळी आणि सिद्धिविनायक अंजूर अशी मॅच पाहायला मिळेल. आज हे सर्व संघ आपले नशीब आजमावतील. कुठला संघ क्वालिफाय होईल हे संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला समजून येईल. परंतु काल जोशी 11 भादवड ए संघाने मात्र चांगला खेळ पाहायला मिळाला आणि कालच्या दिवसातून ते क्वालिफाय झाले. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण जर पाहिलं तर आजच्या दिवसातून क्वालिफाय होईल आणि भादवड ए अशी मॅच होईल. पुढील चेंडू पाहूया. दिनेश पाटील टर्न होते गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या चेंडूची फेकी केली जाते, दिशा दिली गेली आहे. कव्हरच्या रिजनला चेंडू ट्रॅव्हल झाला डीपमध्ये. एक धाव कंप्लीट केली, दुसरीची मागणी केली आणि पाहता पाहता आपण 2 धावा. काय चांगली सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळाली. नरहरी पाटील ज्यांच्या आवाजाने आपण मागील धून पाहिली आणि उत्तम भरदार एक पहाडी आवाज आपल्याला अनुभवायला मिळाला, ऐकायला मिळाला. पुढील चेंडू पाहूया. या ठिकाणी यावेळेस ऑन साईडला खेळून काढला आहे. क्षेत्ररक्षक येतो चेंडूपर्यंत. एक धाव कंप्लीट केली, तेही मागणी केली जाते दुसऱ्या धावेची. ओव्हर थ्रो झाला आहे. जरूर काय घडतं पाहूया. हा ना तू मय. आणि या ठिकाणी दोन्ही गाड्या एकच रुळावरती पाहायला मिळतात. दोन्ही गाड्यांना मात्र आपला स्थान सोडावा लागतंय आणि अशा वेळेस फलंदाज बाद दिला जात नाही. दोघांनाही स्ट्राईक सोडावे लागते. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 2 ने पुढे सरकते 8 या अंकावरती. पहिलं षटक खूप चांगलं राजन पाटील यांचं पाहायला मिळेल. 4 धावा खर्च केल्या. यावेळेस रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु टायमिंग आणि प्रॉपर काही कनेक्शन साधता येत नाही. परिणामस्वरूप डॉट चेंडू पाहायला मिळते. 8 धावा धावफलकावरती. दिनेश पाटील पुन्हा एकदा तयार होते गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस चांगला चेंडू आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु हिट काय झाला नाही आहे. 2 धावा, 1 धाव कंप्लीट झाली. लगेच आपण पाहिले दुसरी धावचा प्रयत्न झाला गेला आणि या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाज बाद होते रनआउटच्या स्वरूपात. होता एंट्री दादाची गर्दी हो जमते चाहनेवाल्यांची. जो तो घेतो सेल्फी दादाची. शान है अलग या लीडरची. A1 क्वालिटी वाला हा सेवक स्टाईल लय हाय पाय. A1 क्वालिटी वाला हा सेवक स्टाईल. या ठिकाणी पाहतोय दिनेश पाटील ही चांगली गोलंदाजी करतो. त्यांना 7ही क्षेत्ररक्षक चांगले देत असताना पाहायला मिळतात. आतापर्यंत फक्त 6 धावा खर्च केल्या गेल्या आहेत. पुन्हा एकदा पाहूया. तयार होतोय नवीन फलंदाज अमित येतोय आणि या ठिकाणी पाहतोय एज अँड गॉन. फलंदाज अजून एक बाद होतोय. गाँव शहर में गली गली में ट्रेंडिंग विषय है. गाँव शहर में गली गली में ट्रेंडिंग विषय है.
आमचा भरत पाटील समाजसेवक साऱ्यांची जान बनणार आमचा भरत पाटील समाजसेवक साऱ्यांची जान बनणार आमचा भरत पाटील समाजसेवक साऱ्यांची जान बनलाय आमचा भरत पाटील समाजसेवक साऱ्यांची जान बनलाय न्यू बॅटर मैदानामध्ये तानाजी येतोय. आपण पाहिलं तर एक चांगली गोलंदाजी या ठिकाणी संपन्न करत असताना दिनेश पाटील पाहायला मिळत आहेत. धावा बनू देत नाही. दोन्ही गोलंदाजाने पूर्णपणे बांधून ठेवलेलं आहे. प्रत्येक धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. खास करून विचार केला तर सारंगाव या टीमला यावेळेस ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळते. चेंडू डीपमध्ये आहे. थोडंसं पंबलिंग झालं. दुसऱ्या धावेची मागणी केलेली आहे. थ्रो खूप चांगला होता बट कलेक्शन चुकीचं पाहायला मिळालं आणि या अचूकरित्या 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावांनी स्कोर कार्डमध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती 2 पुढे सरकते 12 या अंकावरती. श्री भरतदादा पांडुरंग पाटील चषक 2025चं भव्य दिव्य आयोजन नियोजन मित्र पाहायला मिळत आहे. खूप मेहनत या टीमची दिसून येते कारण प्रत्येक गोष्ट जिथल्या तिथ्याने जशी तशी आपल्याला पाहायला मिळते. कारण वन मॅन शो करता धरता सर्व भरतदादा पाटील यांच्या माध्यमातून कुठल्या गोष्टीची कमी पडू दिली नाही आहे आणि जिथं कमी तिथं आम्हीची भूमिका निभावणारे नेहमीच हे व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहेत. सामाजिक क्षेत्र क्रीडा क्षेत्र किंवा सांस्कृतिक क्षेत्र कुठल्याही क्षेत्र असो त्याच्यामध्ये उल्लेखनीय कामगिरी त्यांची पाहायला मिळते. चला स्पीडअप करा मित्र. विनंती असेल खेळायला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. बॉलर आपण पाहतोय निलेश पाटील येतोय. स्पर्धेचं आकर्षण या मॅचमध्ये जो कोणी प्रत्येक मॅचमध्ये सामन्यावरचा पुरस्कार पटकावतोय त्यासाठी 4 पारितोषिक आहे. ट्रॉफी गिफ्ट हॅम्पल त्याचबरोबर पैठणी आणि आपण पाहिलं तर शीतपेय असे 4 प्रकारे पारितोषिक दिले जात आहेत. 40+ सुद्धा आपण पाहतो एक अग्रेसर आणि उल्लेखनीय काम पाहायला मिळतं. यावेळेस वाट बॉल पहिलाच चेंडू आपण पाहतोय खूप चांगल्या पद्धतीचा हाताला जातोय. खडे खेळण्याचा प्रयत्न केला होता. पायांची हालचाल फुटवर्क दिसून आलं नाही आहे आणि बाकीचं काम किपरने चोख बजावलं. डाट चेंडूचे होते सांगता धावसंख्या स्थिर 12 या अंकावरती. यावेळेस उडवलाय वाड शॉट. क्या बात आहे. चेंडू नाही थांबत जातो सीमा पार. सिक्सर. गावदेवी काटे आपण तयार राहायचं आहे. पाहायला मिळतंय. पाहूया पुढील चेंडू. यस या ठिकाणी शुभागमन वेलकम. माजी सरपंच सन्मान्य चिंतामणजी पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. वेलकम. आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे सकाळच्या सत्रामध्ये या क्रीडानगरीमध्ये. वेलकम वेलकम वेलकम. भिवंडी ग्रामीण सिनियर 40+ क्रिकेट मंडळामध्ये त्यांचाही नावाचा खूप दबदबा पाहायला मिळतोय. क्या बात आहे. अजून एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. दापोडा एक्सप्रेस या नावाने ओळखला जाणला जाणारा हा एक क्रिकेटर आणि गावामध्ये चांगली ख्याती सन्माननीय चिंतामणजी पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. माजी सरपंच आणि आपण पाहिलं तर यांच्या माध्यमातून गावातील विकासामध्ये जो वेग पाहायला मिळाला होता खऱ्या अर्थाने उल्लेखनीय कामगिरी. दादा आपलेही पुन्हा एकदा मनस्वी हार्दिक स्वागत आहे. या ठिकाणी आपण पाहतोय 2 धावा आहेत. 2 धाव्याने स्कोर कार्डमध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या 21. 21 धावा ऑन लागली गेली आहेत. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आहे आणि निलेश पाटील सुद्धा दाखवून देतोय की हम भी किसी से कम नाही आहे. डबल डिजिटमध्ये एकाही गोलंदाजाचं प्रदर्शन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत नाही आहे. पाहूया यावेळेस अजून एक धमाका अजून एक तडाखा काय घडतं पाहूया. हा चेंडू ही जातो सीमा पार. सिक्सर. दादा सहाय वनम्यान रुबाब दादा सहाय वनम्यान रुबाब दादा सहाय वनम्यान भगवती दात्याची पैठाण
प्रेमळ स्वभावाचा धनवान प्रेम स्वभावाचा धनवान प्रेम स्वभावाचा धनवान आपल्या दादा सारखा हिरा तुम्हाला शोधून भेटणार ना थँक्यू निलेश पाटील मात्र शेवटच्या चेंडूवरती षटकार लागला गेला आहे आणि धावसंख्येला आकार मिळाला 27 धावा. आता मात्र कुठेतरी धावसंख्या सन्मानजनक पाहायला मिळते कारण शेवटच्या ओव्हरमध्ये 12-13 धावा जरी आल्या तरी पण 40+ किंवा 40च्या आसपास तरी धावसंख्या पोहोचेल आणि तिथनं मात्र काहीतरी फाईट करायला मिळेल सारंगाव टीम या संघाला. यस सन्माननीय माजी सरपंच चिंतामण पाटील यांचे दोन्ही मित्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसतात फलंदाजीसाठी आणि खास त्यांचे मित्र आपल्याला पाहायला मिळत आहेत तानाजी आणि अमित. राजेश पाटील आपण पाहतोय शेवटचा अंतिम ओव्हर घेऊन येतोय मैदानाच्या आतमध्ये. काय घडतं पाहूया. दोन्ही फलंदाजाकडे क्षमता आहे क्षमतेवरती विश्वास ठेवत अजून एक ब्लास्ट चेंडू सीमा पार सिक्सर. याला विजेत्याचे काटेचे आवाज दिले कुठं बी होता एंट्री दादाची गर्दी हो जमते चाहनेवाल्यांची गर्दी हो जमतय चाहनेवाल्यांची गर्दी हो जमतय चाहनेवाल्यांची शोध घेतो सेल्फी दादाची शान है अलग याली. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या 33 या अंकावरती जाऊन पोहोचली गेली आहे. सुरुवात दमदार असरदार या ओव्हरमध्ये करत असताना या ठिकाणी पाहायला मिळतं तानाजी अमित पाहतोय आपण तानाजी यांनी सुद्धा एक षटकार लगावला आहे ना. अमित त्यांच्या बॅटमधून 2 बिग ब्लास्ट पाहायला मिळालेले आहेत. या ठिकाणी विचार करण्यास भाग पारलेला राजेश पाटील यास कारण पहिल्या चेंडूवरती जेव्हा मोठा फटका बिग येतोय तेव्हा कुठेतरी चिंतेचं वातावरण उभं राहत आहे. पाहूया त्या चिंतेच्या वातावरणाला कशा प्रकारे बाजूला सरून नैसर्गिक खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. अमित मात्र ऑन फायर 2 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेले आहेत. बरोबर लाईन रीड केली जाते आणि चेंडूचा अंदाज घेत प्रेक्षकातून मागवला जातोय. अशा पद्धतीचा फटका खेळण्यात माहिर पाहतोय आपण अमित. यावेळेस तर पुन्हा एकदा उडवला जरूर आहे. अधिक उंच लांबी गाठता येत नाहीये. पाहूया काय घडतंय आणि या ठिकाणी आपण पाहतोय झेलच्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद. ठिकाणी आपण पाहतोय की फलंदाज झेलच्या स्वरूपामध्ये बाद झाले ज्याने खरोखरच मैदानाच्या मध्ये आग लागायला सुरुवात केली होती परंतु त्या आगेला मात्र थांबवलं गेलं. राजेश पाटील यांनी धक्क्याने माणूस सुधारतो आणि एक षटकाराचा धक्का कमबॅक करून फलंदाजाला मात्र बाद करण्यात उत्साहित करतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये निवृत्ती येतोय. पाहूया या फलंदाजाच्या माध्यमातून कशा प्रकारे खेळ केला जाईल. डावखोर शैलीचा हा बॅटर मैदानाच्या आतमध्ये तयार होतोय. पहिल्या चेंडूवरती प्रहार करत असताना ऑन ड्राईव्हचा हा उत्तम फटका बट त्याहून अधिक चांगले क्षेत्ररक्षण फेकी सुद्धा किती चांगली आहे आपण पाहू शकता. एक धाव एका धावेने स्कोर कार्डमध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती 34 धावा लागली गेली आहे. नेक्स्ट मॅचसाठी काटेही आपण तयार राहायचं आहे. यातील विजेता संघ आपल्याशी 2 हात करेल. टॉससाठी आपण उपस्थित राहायचं आहे. प्रत्येक टीमला विनंती केली जाईल की एका इनिंगच्या समाप्तीनंतर लगेच नाणेफेक केले जात आहे तर जी टीम खेळणार आहे तिने लक्षपूर्वक कामगिरी करायची आहे. यावेळेस पाहतोय आपण पुन्हा एकदा चांगला फटका खेळला आहे. दुसरीची मागणी केली. काय घडतंय व्हॉट रनिंग काय रनिंग केली गेली आहे मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय एकीचं दुसरीमध्ये परिवर्तन करण्यासाठी तुमची कॉलिंग जी आहे ना ती खूप महत्त्वाची असते आणि कॉलिंग बरोबर धावपट्टीवरती रनिंग ही अधिक महत्त्वाची आणि ती मैदानाच्या आतमध्ये दिसून आली. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावेने 36 या अंकावरती धावफलक पोहोचलं गेलं आहे. राजेश पाटील पुन्हा एकदा होतं तयार गोलंदाजी मार्कवरती. यावेळेसही पाहतोय आपण ग्राउंडच्या सहाय्याने जास्त फटके खेचले जातात कारण हवाई सफर करण्यासाठी मोकळीकता देत नाही आहे आणि या ठिकाणी पाहतो रनाच्या स्वरूपामध्ये फलंदाज होतोय बाद.
या ठिकाणी आपण पाहिलं तर असं वाटलं होतं पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर धावा भरपूर बनतील या ठिकाणी, परंतु कमबॅक केलं गेलं. राजेश पाटील यांनी खऱ्या अर्थाने कौतुक करणं गरजेचं आहे, कारण पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर धावा वाचवतं. यावेळेस पुन्हा एकदा मिस टाईम झालेला आहे. पाहूया, स्वतः जातोय झेल घेण्यासाठी आणि या ठिकाणी पाहतोय चुकी नाही आहे आणि अचूकरित्या झेल कलेक्ट केला गेला. अजून एक फलंदाज झेलच्या स्वरूपात बाद झाले. या ठिकाणी आपण पाहिलं तर 4 षटकांचा खेळ कंप्लीट होतोय. आपण पाहतोय की 6 बाद 37 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. आपण पाहिलं तर सुरुवात चांगली झाली होती, दमदार असरदार, बट त्याच्यानंतर मात्र गोलंदाजाने कमबॅक केलं गेलं आणि धावांना कुठेतरी अंकुश लावलं. 4 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 38 धावा धावफलकावरती 37 धावा धावफलकावरती लागल्या. 38 धावांचं टार्गेट आहे. पाण्यासारखं राहील. या धावा कंप्लीट केल्या जातील की थांबवल्या जातील, येणारा काळ सांगून जाईल ज्यावेळेस प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल. येस, आपण पाहिले तर सकाळच्या सत्रामध्ये या स्पर्धेला भेट देण्यासाठी आमचे मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. सन्माननीय अनिल सदाशिव पाटील या आमच्यापासून रजा घेत असताना पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थाने प्रेम दिल्याने प्रेम मिळतं असं नेहमी म्हणतात. अतिशय प्रेमळ माणसं काल उद्घाटनीय सामन्यापासून तर आत्तापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत, कारण एक गोड आणि लाडकं व्यक्तिमत्व, गरिबांचा कैवारी, दिवस रात्र जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध असणारे माजी नगरसेवक, भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य मान्य श्री भरत पांडुरंग पाटील दादा यांच्या माध्यमातून आपण पाहतो त्यांच्या नावाची ही स्पर्धा 2025चं भव्य दिव्य असं आयोजन. काटई संघ नाईक उपस्थित व्हायचं आहे. काटई या ठिकाणी पाहतोय 38चं लक्ष आहे. याचा पाठलाग करत असताना किंवा थांबत असताना या 2 टीममध्ये कशा प्रकारे खेळ होईल हे पाहण्यासारखं राहील. सन्माननीय मान्यश्री जयजी पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. त्यांचं ह्या क्रीडा मंचावरती मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम 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 सर. तर चला लगेच क्षेत्ररक्षण लावण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. 1 तास स्पोर्ट्स सारंगाव या टीमला विनंती आहे की आपण लगेच चला मैदानाच्या आतमध्ये. सलामीची जोडी ही मैदानाच्या आतमध्ये जाऊया. जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल त्यावेळेस आमच्या मार्गदर्शक, आमचे गुरुवर्य मोहनदादा भुईर हे मात्र सज्ज होतील. ती धावसंख्या होती ती 37 आणि विजयासाठी 38ची गरज आहे. प्रतिओव्हरचा आपण साधारणतः विचार केला 6.50ची सरासरी आहे. बरोबर आहे का यार? या काय मी बी कन्फ्यूज झालो. जरा नीट लिहित जा आमचा घालू. 9.50 36 दिले ना आपण लिहून ठेवल्या. सोसवारी प्रति ओव्हरचा आपण जर साधारणतः विचार केला तर 9.50 9 ते 10 धावांची गरज आहे. 38 धावा करायचे आहेत आणि सलामी जोडी टाण्यांच्या गजरात मैदानामध्ये
स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे राजन पाटील याला. नॉन स्ट्राईकसाठी नरहरी पाटील. तर सलामी गोलंदाज विश्वास. वैयक्तिक पहिलं, सांघिक पहिलं आणि संघाच्या वतीनं पहिलं षटक करणारा गोलंदाज विश्वास. बॅक टू बॉलर असा मारा निश्चित झाला होता. आपल्या फॉलतोरमध्ये चेंडूला कलेक्ट करता आलं नाही आहे. जीवदान मिळते या ठिकाणी फलंदाज राजन याला. मोठा पटका घेण्याचा प्रयत्न होता. बॅक टू बॉलर असा मारा, मात्र गोलंदाजाला आपल्या फॉलतोरमध्ये चेंडू कलेक्ट करता आला नाही आहे. जीवदान मिळतं. कुठल्या प्रकारची धाव नाही, निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिर आहे. दुसरा हा चेंडू देखील राजन पाटील याला निर्धाव जातोय. क्या बात आहे. अतिशय प्रतिम उत्तम दर्जाची गोलंदाजी मैदानाच्या आतमधून. विश्वासाला पात्र ठरणारी गोलंदाजी. सलग दुसरा चेंडू देखील डॉट. या ठिकाणी मात्र झेल सोडला जातो, जीवदान दिलं जात आहे. हॉपडीवर चेंडूला सुंदरसा ऑब्रेजचा पटका पाड पाला. चेंडू एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा क्लिअर करतो. चौकार. संधी होती थोडीशी इनफिल्डमधून, मात्र त्या संधीचं सोनं करता आला नाही आहे. त्यानंतर आपण खाली क्षेत्र पाहिल्याने चेंडू सरळ सीमेच्या बाहेर जाणार. चौकार येतोय राजनेच्या बॅटमधून. पहिल्या 2 डॉट चेंडूचं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये देताना राजन. क्या बात है. बघा विश्वास, तुम्हाला एक सुवर्ण संधी. आपण जर राजन या फलंदाजाला त्रिफलाच क्लिंग बॉल केलं, किती पैसे? 555 रुपयाचं कॅश प्राईज. विश्वास, तुम्हाला एक सुवर्ण संधी आहे. आपण वेलकम करसनजे. यस, क्या बात है. ही क्लिप मला वाटतं जाम व्हायरल होईल. ही क्लिप लय व्हायरल होईल. बहुत हलके में लिया था, बहुत हलके में लिया था. 555 चा मानकरी. बिग विकेट. बड़ी सफलता यहाँ पर प्राप्त करते गेंदबाज विश्वास. संगडे विश्वास आणि विश्वासाला पाठवणारी गोलंदाजी. काटेवाले सकाळी आल्यात. जोशी बिग विकेट. जर विकेटची आवश्यकता होती एकता सारंगाव या संघाला, ती विकेट तो बॅक थ्रू मैदानाच्या आतमधून प्राप्त करताना गोलंदाज विश्वास. पुन्हा एकदा सज्ज मार्गस्थ. न्यू बॅट्समन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतो राजू. धावसंख्या 1/4. ओर क्रमांक पहिला गोलंदाज विश्वास. गोलंदाज ऑनसाइडचा फटका सजलाय. 1 बॉन्स. एका टप्प्याने मात्र चेंडू डीप
लॉंगॉनला कलेक्ट केला जातो. एक देवगाणीची संधी होती, एक धावून संघात धावसंख्या होती 1-5. ओव्हर क्रमांक पहिलं. आता मात्र शेवटचा चेंडू मला वाटतं बाकी असावा. अंतिम चेंडूची फेक बाकी आहे आणि पहिल्या ओव्हरचा आपण जर विचार केला तर खऱ्या अर्थानं वीर आणि दापोडे संघ थोडासा बॅकफुटला आहे. घरच्या मैदानामधून साजेशी कामगिरी या संघाला आतापर्यंत साधता आलेली नाही आहे. या ठिकाणी मात्र चेंडूला फोर्स केलाय. ऑन साईडचा फटका साजलाय. झेल सोडला जातो, जीवदान दिलं जात आहे. मौका भी दिया और चौका भी दिया. चौकाट संघात धावसंख्या होती ती 9. आस्किंग रन रेट आहे. धावांची जी गती आहे त्या गतीला या ठिकाणी स्पर्श केला जातोय. महत्त्वाचा फलंदाज राजन या ठिकाणी बाद झालेला आहे. अतिशय चांगला चेंडू, प्रतिम उत्तम दर्जाचा चेंडू. आता गोलंदाज हलकासा अपील. दोन धावा कंप्लीट. धावसंख्या 2 ने पुढे धावसंख्या होती ती 11. ओव्हर क्रमांक दुसरं विजयाचं लक्ष 38 धावांचा प्रतिओव्हरचा आपण साधारण विचार केला तर 9.50ची सरासरी आहे. पहिल्या ओव्हरमधून जे आस्किंग रन रेट आहे, धावांची जी गती आहे त्या गतीला स्पर्श केला जातोय. कृष्णा गोलंदाज सज्ज. इनसाइड स्ट्रोक आपण पाहतोय. शतरक्षकाला मात्र चकवा देत चेंडूच्या माझ्या बाहेर जाणारा चौकार आला. मैदानाच्या आतमधून सुरेख सुंदर प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. शतरक्षकाला बीट करून चेंडूची माझ्या बाहेर जाणारा चौकाराला. चौकार संख्या धावसंख्या 4 ने पुढे धावसंख्या होती ती 15. पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट करतो राजू. ऑन साईडचा फटका साधला. चेंडू जातो डीप लॉंगॉनला. चांगलं क्षेत्ररक्षण. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न सहजगत्या 2 धावा. या 2 धावांनी संघाची धावसंख्या होती ती 17. ओव्हर क्रमांक दुसरं विजयाचं देखील एक मापक लक्ष. फक्त आणि फक्त 38 धावांचं दुसऱ्या ओव्हरला प्रारंभ आहे. ऑनसेटचा फटका सजला आहे. एक कंप्लीट. पुन्हा एकदा दुसरीचा प्रयत्न. वारंवार मैदानाच्या आतमध्ये चांगली रनिंग बिटवीन आपण पाहतोय. 2 धावा केल्या जातात. धावसंख्या 2 ने पुढे धावसंख्या होती ती 19. किती राहिले? 19 राहिले का? नाही 18. नाही 19 राहिला. निम्मा पल्ला पार झालेला आहे. फलंदाज बाद. त्रिफळाचित. यानंतरचा सामना चालू सामन्यातील विजेता संघ आणि जय गावदेवी काटई या अनुषंगाने काटई संघाचा कॅप्टन आपण आपल्या पूर्वतारीमध्ये राहायचं आहे. चिंतामणजी घरात, राख्याची घरात, सन्माननीय गणेश. काटी संघाचा कॅप्टन आपण आपल्या पूर्व तयारीमध्ये राहायचं आहे. यानंतर विजेता संघाशी लगेच आपल्याला 2-2 हात करायचे आहेत. नेक्स्ट बॅट्समन बॅटल मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय.
दिनेश. एक दापोडे संघातील सर्वात उत्तम दर्जाचा ट्रम्प कार्ड, बेस्ट टेक्निकल बॅट्समन इन तालुका क्रिकेट दिनेश येतोय. अतिशय तंत्रशुद्ध पद्धतीचा खेळाडू आणि पहिला चेंडू पेस करताना कमालीचा फटका. संघातील सर्वात बिग हिटर आहे, मोठा वीर तानाजी दापोडे या संघाचे गोल कॅप्टन अजयजी पाटील. वेलकम, आपलं देखील स्पर्धेमधून मनापासून स्वागत. बिग हिटर वीर तानाजी दापोडे संघातील सर्वात बिग हिटर हर्षद चौधरी, आपले देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आज सकाळच्या सत्रामधून खऱ्या अर्थानं या संघामधून काय जबरदस्त कामगिरी या दोन्ही खेळाडूंची आपण पाहिली. विजय देखील त्या संघानं प्राप्त केला. 5,000 रुपये कॅश प्राईज देखील त्यानं प्राप्त केलं. आकर्षक ट्रॉफीज त्या संघानं प्राप्त केली. तिसऱ्या ओव्हरला प्रारंभ होतोय आणि गोलंदाज येतोय निवृत्ती. समीकरण बदलतंय या साधावेने. येणारे चेंडू 12 आणि विजयासाठी 13ची गरज. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे नरहरी पाटील यांना. अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम उत्तम दर्जाचा चेंडू. अराउंड द लेग फलंदाज त्रिफळाचीत बाद होतोय. चेंडूची लाईन व्यवस्थित रीड करता आली नव्हती. मिडल बॅट चेंडू घेता आला नव्हता. स्विंग इन मिस बीट होताना पाहिलं. एस्टॅनवर चेंडू आदळतो आणि महत्त्वाचा फलंदाज नरहरी या चिकडी मात्र संपुष्टात. नेक्स्ट बॅट्समन विष्णू पाटील. तो चौकात हल्ला ती बाउंड्री हल्ली तो कॅच सुटला ना तिथे. नमा तिसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिकपाला सांगितलं. तिसरं गोलंदाज निवृत्ती. आतापर्यंत 2 चेंडूची फेक त्याच्या माध्यमातून आपण पाहिली. कुठल्या प्रकारची धाव नाही आणि महत्त्वाची विकेट ज्याने प्राप्त केली. अद्यव स्थिती पाहतो विजयासाठी येणारे 10 चेंडू, विजयासाठी 13ची गरज. 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बॅक टू बॉलर असा मारा. येणारे चेंडू 9, विजयासाठी 13ची गरज. काय कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. कॅप्टन कोल निवृत्ती पाटील. ऑनसाईडचा फटका सजलाय. चेंडू जातो मिड विकेटला. मिळते फक्त आणि फक्त 1 धाव. समीकरण येणारे चेंडू 8, विजयासाठी 12ची गरज. वेलकम बंटी स्वराज्य कशेळी या संघाचे सर्वोत्कृष्ट खेळाडू. आउट ऑफ इनसाइड. चेंडूकर क्षेत्ररक्षक दक्ष. यस, वेल जज कॅच. बिग ब्लो, मोठा धक्का. दापोड्या संघाला मोठा धक्का. सामन्यामध्ये पुन्हा एकदा पलटवार कमबॅक करतो संघ एकता सारंगाव. काय कमालीची गोलंदाजी. ओव्हर क्रमांक 3 आपण पाहिलं. आतापर्यंत 5 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 1 धाव देत महत्त्वाचे 2 फलंदाज ज्याने बाद केले. सामन्याला कलाटणी. आता समीकरण येणारे चेंडू 7 आणि विजयासाठी 12ची गरज. म्हणजे 7-12. प्रत्येक शेतकऱ्याला हवासा वाटणारा 7-12 मैदानाच्या आतमध्ये. राजेश. आणि आज तारीख देखील मला वाटतं 12-12 आहे. क्या बात आहे. 12-12. हरल तो जल घरा. आउट ऑफ इनसाइड.
ही देखील थोडीशी संधी होती. कदाचित आपण सीमेलगत टच असता नसतं. क्षेत्रक्षात थोडासा अवाकाच बाहेरचा झेल होता. इनसाईडचा अतिशय प्रतिम उत्तम दर्जाचा फटका आपण पाहिला. पुन्हा एकदा पलटवार. अंतिम चेंडूमधून थोडीशी गडबड करताना गोलंदाज निवृत्ती. 5 चेंडू अत्यंत उत्तम दर्जाचे हाताळले, मात्र शेवटच्या चेंडूवर मोठा फटका खाल्ल्यानंतर त्या 5 चेंडूवर आपण पाणी फेरलं. आता समीकरण बदलते. पुन्हा एकदा सामना झुकतोय. वीर आणि दापोडे संघाच्या बाजूने येणारे चेंडू 6 आणि धावांची गरज देखील आहे फक्त 6. राजेश पाटील, काय कमालीचा फटका. स्पर्धेतला टर्निंग पॉइंट. चला, काटी संघाचा कॅप्टन आपण टॉस बॉक्सशी जॉईन व्हा. काटी संघाचा कॅप्टन राकेश घरात, सुभाष पाटील, चिंतामण घरात, गणेश, तुम्हाला नाही आला, तिथे आलं तिथे आलं फोन ते याचं बॉलर कोण? तानाजी. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगतीपत्र गोलंदाज तानाजी. चेंडूला थोडासा फ्लिक काढण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडूची फेक आपण थोडीशी चुकीची पाहिली. लाईन हातावी लागेल. गोलंदाज तानाजी याला. आउट ऑफ लेग स्टंपच्या थोडासा बाहेरचा चेंडू पंच बाईटची कोण करते अवांतर धाव. पुन्हा एकदा गोलंदाज. अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम उत्तम दर्जाचा चेंडू. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये. एकच धाव. येणारे चेंडू 5, विजयासाठी 4ची गरज. पाच चेंडूचा खेळ बाकी आहे. चेंडूला स्वीप केलाय. झेल सोडला जातो. जीवदान दिलं जातं. आयुष्यमान भवचा आशीर्वाद. नसीब ची साथ मिळत नाहीये. वेलकम रणजित. झेल कदाचित झाला असता तर निश्चितच या सामन्याला थोडीशी कलाटणी, सामन्यामध्ये रंगत आणि चुरस पाहायला मिळाली असती. मोक्याच्या क्षणी महत्त्वाचा झेल ड्रॉप झाला. अतिशय प्रतिम उत्तम दर्जाचा चेंडू, कमालीचा चेंडू. 3 चेंडूचा खेळ बाकी आणि विजयासाठी 2 धावांची गरज. बोला. तीन चेंडूचा खेळ बाकी, विजयासाठी 2 धावांची गरज. आउट ऑफ इनसाइट. आणि याच बरोबर एक अतिटतीच्या सामन्यामध्ये वीर आणि दापोडे संघ आपलं विजय संपादित करतोय. काही हरकत नाही आहे. अतिशय उत्तम दर्जाचा खेळ की आपण एकता सारंगव संघाच्या माध्यमातून पाहिला. कारण की तालुका क्रिकेट आपण जर विचार केला तर वीर आणि दापोडे संघ हा तालुक्यातील बिग संघ आहे. विश्वास, आपण आपलं पारितोषिक घेण्यासाठी आमच्या मुख्य व्यासपीठावर या. बिग विकेट, बडी सफलता. वेलकम प्रकाश भाऊ. स्वराज्य कशिळी या संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर, समर्थक देखील मोठ्या संख्येने आहेत. क्या बात आहे.